आज लंच टाईममध्ये कुणाची तरी पार्टी होती, त्यामुळे टिफिन खायचा राहिला किंवा मी डिनरला येत नाहीये, आत्ताच आमचा प्लॅन झाला, आम्ही फ्रेंड्स बाहेर डिनरला जातोय. अशी कारणं किंवा असे निरोप जेव्हा घरातले पुरुष घरातल्या बाईला, गृहिणीला देतात, त्यावेळी मला प्रचंड राग येतो. म्हणजे तुमच्या जेवणासाठी, तुमच्या त्या डब्यासाठी, डिनरसाठी त्या गृहिणीने, त्या व्यक्तीने कितीतरी प्लॅनिंग केलेलं असतं, तयारी केलेली असते, तुमच्या आवडी विचार केलेला असतो. कधी-कधी तर स्वतःची निवड बाजूला ठेवून, डावलून तुमच्यासाठी तुमच्या आवडीचं जेवण बनवलेलं असतं. आणि एवढा सगळा खटाटोप केल्यानंतर तुम्ही सरळ एका शब्दात किंवा एका वाक्यात सांगता, की आज डबा खायला वेळ मिळाला नाही किंवा आज मी डिनरला घरी येत नाही. अशा वेळी तुम्ही फक्त त्या अन्नाचा अपमान करत नाही, तर तुम्ही त्या जेवण बनवणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा अपमान करता. अन्न एक वेळ दुसऱ्या दिवशी कुणाच्या तरी मुखात जाईल, पण त्या व्यक्तीचे श्रम मात्र वायाच गेलेले असतात. त्यामुळे मला हल्ली स्वयंपाक न करणाऱ्या बायका जास्त हुशार वाटायला लागल्या.